पत्रकार सुशील थोरात यांच्यावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या 3 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले। हेमंत उर्फ सोनू कोहक, महेश उर्फ पप्पू मते आणि प्रशांत निकरड अशी आरोपींची नावं आहेत। 20 ऑगस्ट रोजी कारला मोपेडची धडक झाल्याच्या कारणावरून तसेच विरोधी बातम्यांच्या रागातून आरोपींनी थोरात आणि त्यांच्या मुलाला मारहाण केली। थोरात यांना दगडाने मारहाण करून गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला। राजगुरुनगर आणि पुणे येथे शोध घेतल्यानंतर 24 ऑगस्ट रोजी वाळुंज MIDC छत्रपती संभाजीनगर परिसरातून तिघांना ताब्यात घेण्यात आले। पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत। साम न्यूजचे पत्रकार सुशील मारुतराव थोरात व 49 वर्ष यांच्यावर दिनांक 20/8/2026 रोजी पाईपलाईन रोड HDFC बँकेसमोर जीवघेणा हल्ला झाला होता। सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री मोमक्का सुदर्शन साहेब यांनी या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करावा व या गुन्ह्यातील आरोपितांना तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे PSI जाधव व PSI दरवडे यांच्या नेतृत्वाखाली 2 वेगवेगळे पथक तयार करून 2 वेगवेगळ्या दिशेला रवाना करण्यात आले होते। सदर गुन्ह्यातील CCTV फुटेज तसेच तांत्रिक माहिती, गोपनीय माहिती व इतर आवश्यक गोष्टींचा उपयोग करून तपासात जे काही गोष्टी आवश्यक आहेत त्यांचा उपयोग करून सदर आरोपींचा शोध घेत होतो। सदरच्या आरोपींचा पथकाने राजगुरुनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, दौंड, सुपा, संभाजीनगर या परिसरात शोध घेतला। आज पहाटे या गुन्ह्यातील आरोपी हे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर वाळुंज MIDC परिसरात येणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली। त्या अनुषंगाने पथक पाठवून सदर ठिकाणाहून या गुन्ह्यातील 3 आरोपी हेमंत उर्फ सोनू दत्तात्रय कोहक, महेश उर्फ पप्पू दशरथ मते आणि प्रशांत शिवाजी निकरड हे 3 आरोपी मिळून आलेले आहेत। सदर आरोपितांना अहिल्यानगर येथे आणण्यात आले असून तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलेले आहे। तोफखाना पोलीस स्टेशन हे पुढील तपास करत आहेत।